हाय नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज इथं मी 2 किलोच्या प्रमाणात जे आहे ते ड्रायफ्रूटचे लाडू बनवलेले आहेत. तर ऑर्डरसाठी नाही तर मी इथं घरी खाण्यासाठीच हे लाडू बनवलेले आहेत. अगदी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पौष्टिक असे हे लाडू आहेत. तर एक मोजून जर बघितले आपण तर 60 लाडू झाले होते हे. तर कशा पद्धतीनं बनवले ची संपूर्ण डिटेलची रेसिपी आहे. ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर अगदी योग्य जे प्रमाण आहे सगळ्या ज्या ड्रायफ्रुट्स आहे ते योग्य प्रमाणासहित मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करणार आहे. तर कोणते कोणते ड्रायफ्रुट्स मी ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत. तर बदाम मी 100 ग्रॅम घेतलेत, काजू 100 ग्रॅम घेतलेत. त्याचबरोबर ही तयार खारकीची पावडर आहे. तर ही तयार खारकीची पावडरसुद्धा मी इथं 100 ग्रॅम घेतलेली आहे. पिस्ते आहेत ते 100 ग्रॅम घेतलेले आहे. त्याची टरफलं मी काढून घेणार आहे नंतर भाजायच्या वेळेला. इथं मनुकेसुद्धा 100 ग्रॅम घेतलेले आहेत मी. बघू शकताय तुम्ही. खजूर जी आहे ती मी अर्धा किलो घेतलेली आहे इथं. आणि मखानेसुद्धा बघा मी 100 ग्रॅम घेतलेले आहेत. आणि खोबरं जे आहे ते मी पाव किलो घेतलेलं आहे. किसून घेणार आहे मी खोबरं. सुकं खोबरं आहे ते पाव किलो घेतलेलं आहे. खजूरच्या ज्या बिया आहेत त्या बिया बघा मी इथं सगळ्या ज्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत. एकदम मऊ अशी खजूर जी आहे ती आपल्याला बघून घ्यायची आहे. सहजपणे त्याच्या बिया आहेत त्या वेगळ्या आपल्याला करता येतात. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं मी कढई गॅसवर ठेवून बदाम भाजून घेणार आहे. हलकेसे थोडेसे डाग पडेपर्यंत आपल्याला इथं बदाम भाजून घ्यायचे आहेत. मी कोरडे सगळे हे ड्रायफ्रुट्स आहेत ते भाजून घेणार आहे. आधी तुपामध्ये भाजून नाही घेणार. बघू शकताय तुम्ही. बदाम भाजलेत आपले. आता इथं बदाम मी काढून घेणार आहे. तर काजूसुद्धा भाजायला घातलेत. काजूचं सुद्धा थोडेसे डाग पडल्यानंतर काजू भाजून घेतले. त्याचबरोबर आता पिस्तेच्या वरची जी टलफरं आहेत ती काढून घेतली. आणि पिस्तेसुद्धा इथं मी भाजून घेतले त्याच कढईमध्ये. आता मखाने आहेत ते मखाने मी इथं भाजून घेणार आहे. मखाने भाजल्याच्या नंतर एकदम असे क्रिस्पी होतात. अशा पद्धतीने होईपर्यंत मखानेसुद्धा मी इथं भाजून घेतले. आता हे मखाने काढून घेणार आहे एका ताटामध्ये. हे वेगळे मी काढून घेणार आहे कारण हे मी वेगळ्याने मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आता मखाने भाजल्याच्या नंतर इथं बघा मगज बी अर्धी वाटी, तीळ अर्धी वाटी आणि खसखस मोठा एक चमचा एवढं मी प्रमाण घेतलेलं आहे. तर इथं सगळ्यात पहिल्यांदा तीळ आहेत, पांढरे तीळ ते मी इथं भाजून घेणार आहे. तीळ भाजल्याच्या नंतर मगज बी सुद्धा भाजून घेणार आहे. थोडेसे असे तडतड उडले पाहिजेत हे. अशा पद्धतीने भाजून घेत आहे मी इथं. आता खोबरं जे आहे ते बघा खोबरं किसून घेतलंय मी. पाव किलो खोबरं इथं मी घेतलेलं आहे. हे सगळं खोबरं किसून घेऊन मी आता हे खोबरंसुद्धा भाजून घेणार आहे. थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला खोबरंही भाजून घ्यायचं आहे. खरपूस असं खोबरं जे आहे ते थोडासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला इथं भाजायचं आहे. बघू शकताय तुम्ही.
आता खसखससुद्धा भाजून मी ह्याच्यामध्येच ॲड केलेली आहे मिक्सरमध्ये. ह्याच साहित्यामध्ये मी खसखससुद्धा भाजून घातलेली आहे. आता हे सगळं मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आणि ते सगळं बारीक करून घेतले सगळे ड्रायफ्रूट्स आधी. त्याचबरोबर खोबरं जे आपण भाजून घेतलं होतं ते आणि खारकेची जी पावडर घेतली होती हे दोन्ही एकत्र आता मिक्सरमध्ये मी वाटून घेणार आहे. भरड करायची आपल्याला, जास्त पण बारीक नाही करायचं. बघू शकताय तुम्ही. आणि मखाणेसुद्धा मी मिक्सरमध्येच बारीक करून घेतलेले आहेत. आता त्याच कढईमध्ये मी काय केले तर एक अर्धी वाटी तूप घालून घेणार आहे. तूप मी आधी गरम करून घेतलं आहे आणि हे जे तूप आहे ते मी घरी काढलेलं तूप आहे, घरचं तूप आहे आपलं. हे तूप मी आधी गरम करून घेतलं होतं. त्याच्यानंतर मग कढईमध्ये घातलं अर्धी वाटी तूप. तूप थोडंसं अजून गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला, म्हणजे त्याचा स्वाद जो आहे तो खूप छान येतो. आता खजूर जी आपण घेतली होती बिया काढून, ती खजूर ह्याच्यामध्ये घालून घ्यायची या तुपामध्ये. खजूर खूप लवकर मेल्ट होते ह्याच्यामध्ये, कारण मऊ असते खजूर. जशी गरम होईल, उष्णता लागेल त्याला, तशी खजूर मेल्ट होते. बघू शकताय तुम्ही, एकदम मऊ खजूर झालेली आहे आपली. खजूर जर कमी पडली तर आपल्याला पुन्हा एकदा खजूर घालायची आहे याच्यामध्ये, कारण लाडू वळायला खजूरच खूप महत्त्वाची आहे. आता हे सगळं जे आपण मिक्सरला भरड करून घेतली होती बघा, ते सगळं आता त्याच कढईमध्ये घालून घेणार आहे मी, त्याच तुपामध्ये. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं आपल्याला. आणि थंड झाल्याच्या नंतर बघा मी परातीमध्ये काढून घेतलं हे सगळं, कारण गरम गरम हाताला चटके बसतात. थंड झाल्याच्या नंतर एका परातीमध्ये मी सगळं हे काढून घेतलेलं आहे मिश्रण आणि सगळं एकजीव करून घेतलेलं आहे, जेणेकरून खजूर जी आहे ती सगळी मिक्स होईल, म्हणजे जे लाडू आहेत ते खूप छान वळले जातील आपले. हे सगळं दोन्ही हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेतलं बघा मी, अशा पद्धतीनं मिक्स करून घेतल्याच्या नंतर बघा खजूर सगळीकडे लागली जाते. अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं झाल्याच्या नंतर आता मी इथं लाडू वळायला घेतलेले आहेत. बघू शकताय तुम्ही, मस्त असे लाडू वळले जात आहेत. जर या स्टेजला आपल्याला वाटलं की लाडू वळले जात नाहीत किंवा लाडू व्यवस्थित येत नाहीत, तर खजूर जी आहे ती मेल्ट करून अजून आपल्याला इथं घालायची आहे. खूप छान असे लाडू वळले जातात. आणि एक एक करून मी हे सगळे लाडू जे आहेत ते वळून घेतले. खजूर थोडीशी एक्स्ट्रा मला अजून लागली याच्यामध्ये, बघू शकताय तुम्ही. मस्त असे आपले हे ड्रायफ्रूट्सचे लाडू झालेले आहेत. अगदी लहान मुलंही खातील हे लाडू, अशा हिशोबाने मी इथं लाडू बनवलेले आहेत, म्हणजे चावायला वगैरे काही प्रॉब्लेम होणार नाही. तर मस्त असे आपले लाडू जे आहेत ड्रायफ्रूटचे सगळे करून झालेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. धन्यवाद.